काळबा देवी कोकणातील एक अतिशय सुंदर समुद्रकिनारा. रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारी आम्ही मस्त सूर्यास्त अनुभवला आणि हा बीच आम्हाला इतका आवडला की आम्ही परत दुसऱ्या दिवशी सकाळी या बीचवर गेलो. दिवसभर केलेल्या प्रवासाचा थकवा या समुद्रकिनारी पोहोचताच अगदी काही क्षणात पळून गेला. या व्हिडिओमध्ये आपण काळबा देवी बीच आणि बीचवरील धमाल पाहणार आहोत. खूप लांबचा प्रवास करून आम्ही थोडंसं फ्रेश झालोय. ही आमची रूम आहे मागं, छान आहे, अगदी निसर्गरम्य परिसर आहे. आणि आता आम्ही जातोय काळबा देवी बीचला. मस्त भिजणार आहोत, काय निवांत बसणार आहोत माहीत नाही. चला बीचला. काळबा देवी बीचवर मस्त सूर्यास्त होतोय आणि आम्ही बीच वॉक करतोय. आमचं अजून पाण्यात भिजायचं का नाही हा निर्णय झाला नाही, पण शेजारी बसून सूर्यास्त आम्ही एन्जॉय करणार आहोत. आमच्या व्यतिरिक्त कोणच या बीचवर नाही आहे, त्याच्यामुळं पाण्यात जायचं का नाही हा निर्णय घ्यायला थोडा उशीर लागतोय. बाकी जर पब्लिक असती तर आम्ही धाडस केलं असतं, पण असो 2-3 दिवस कोकणात आहोतच आम्ही, त्यामुळं भिजायचं तर आहेच. हा बघा किती छान सनसेट आहे. आता आपण ट्रायपॉडची मदत घेत मी फेक ड्रोन शॉट क्रिएट करायचा प्रयत्न केला. पूजा तर पाण्यामध्ये खेळताना इतकी रमून गेली की जिला बालपण आठवलं. समोर अथांग पसरलेला समुद्र, अस्ताला जाणारा सूर्य, सूर्याची किरणे समुद्रात पडतायत. हे सर्व पाहत आम्ही खूपच आनंदून गेलो. एक स्वर्गीय अनुभूती आम्हाला भेटली. समोर बीच आहे, सूर्यास्त होतोय. आम्ही पाण्यामध्ये खेळलो, एन्जॉय केलो आणि आता मस्त सनसेट एन्जॉय करतोय. हे बघा, डोंगराच्या पलीकडून सूर्य जातोय, निरोप घेतोय आपला. सागर किनारे दिल ये पुकारे, तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है. गुड मॉर्निंग फ्रॉम काळबा देवी गाव, रत्नागिरीच्या कुशीत वसलेलं. प्रसन्न वातावरण आहे. सकाळचे 6:30 वाजत आहेत. जस्ट उठून ब्रश करून बीचवर वॉकिंगला जायचं डोक्यात विचार आला आणि आम्ही निघालो. मागे आमची रूम, हे होमस्टेचा परिसर, पूजा, रस्ता आणि पलीकड बीच. हे होमस्टेच्या मागं स्थानिक लोकांची घरं आहेत, इकडे घरं आहेत. सात समुद्र पार में तेरे पीछे पीछे आ गए गाणं पूजा म्हणत आहे. वाह, काल पाणी इथं परत होतं. कलाकारने कलाकारचं काम सुरू केलेलं आहे. काय गोळा करत आहे? काय करणार आहे? एक फ्रेम बनवणार आहे. फ्रेम म्हणजे शंखाचा फ्रेम बनवणाराचं डोक्यात आहे त्याच्या. बनवणार दाखवतो.
आम्ही खूप वेळ पाण्यामध्ये बसून राहिलो. लाटांच्या आवाजात सुद्धा आम्हाला शांतता अनुभवता आली. हे सर्व अविस्मरणीय आहे. आता आम्ही रूमकडे जाणार आहोत. फ्रेश होणार आहोत. आज आम्ही आरे वारे बीच आणि गणपतीपुळेला जाणार आहोत.